स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. उधळा गुलाल वाजवा नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसयाचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करतील स्वामी, अशक्य ही सारे शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत की स्वामी प्रकट दिनानिमित्त कोणती नित्यसेवा सुरू करायची आहे. तुम्ही जर नित्यसेवा सुरू केली नसेल तर आजपासून तुम्ही नित्यसेवा सुरू करू शकता. नित्यसेवा कशी करावी, कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावे, म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्यात, कुठल्या गोष्टी करायच्या नाही, सेवा कशी करायची, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. 20 मार्च रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. बघा, स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून आपल्याला माहीतच आहे. दत्तात्रयाचे अवतार ज्या स्वामी भक्तांनी नित्यसेवा स्वामी प्रकट दिनापर्यंत चालू केली किंवा तुम्ही चालू केली नाही आणि चालू करू शकता, 20 मार्चला तुम्ही नित्यसेवाही करू शकता, कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण स्वामी महाराजांची जयंती साजरी करतो. खरंच काही भक्तांना नित्यसेवा करायला विसर झाला आहे, त्यामुळं त्यांनी आजपासून स्वामींची नित्यसेवा करावी. बघा, तुम्हाला नित्यसेवा कशी करावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही, तर त्यांनी आपल्या भक्तांना दिलेले अभय आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी, ही स्वामी भक्तातील श्रद्धा आहे आणि स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभवसुद्धा आहे. बघा, स्वामी चरणाशी लीन होऊया आणि आपण स्वामींच्या सेवेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे हजारो भाविक आहेत. स्वामींच्या मठात जाऊन रोज दर्शन घेणारे, अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्याची संख्यासुद्धा खूप आहे. आपापल्या परीने स्वामींची ते सेवा करतात, स्वामींचं नामस्मरण करतात. स्वामींची नित्य सेवा करणारेसुद्धा खूप आहेत. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी पाहिजे असेल तर आपल्याला स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने त्या गोष्टी साध्य होऊ शकतात. बघा, सेवेतून आपल्याला काहीतरी मिळावे अशी अपेक्षा आपण करतो आणि सेवा करतो, परंतु काहीतरी अपेक्षा करणं, काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करणं म्हणजे आपलं ह्याच्यात कुठलंही साध्य होत नाही का. आपण फक्त कर्म चांगलं करत राहायचं असतं. सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ आपल्याला स्वामी महाराज हे नक्कीच देतात. त्यामुळं कोणतीही सेवा तुम्ही करा ते अगदी निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि एकाग्रतेनं करायची असते, तरच आपल्याला त्याचा 100% अनुभव हा मिळत असतो. भाव ठेवून आपण जर श्रद्धा केली किंवा भक्ती केली तर अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामींचं अभिवचन आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी. स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला आपली मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करण्याची असेल तर सेवेद्वारे आपल्याला स्वामीशीही जोडता येते. ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवते. आपल्या मनाला स्वामींचा आशीर्वाद असल्यामुळे जीवनामध्ये जे काही सकारात्मक बदल घडतात ना, त्या सेवेमुळे घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला योग्य प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळत असतं. स्वामी सेवेत सुरू करताना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांची नित्य नियमानं पूजा करायची. स्वामींना नियमित नैवेद्य दाखवायचा, स्वामींचा मंत्र जप करायचा, स्वामी चरित्राचं पारायण करायचा. अशा गोष्टी नित्यसेवेत तर तुम्ही करतच असाल. आपल्याला सेवा करायची असतील तर अधिष्ठान स्वामींचं आपल्या घरी असणे खूप महत्त्वाचं आहे. नसेल तर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असो तरीसुद्धा काही हरकत नाही. बघा, स्वामी प्रत्यक्ष दत्तावतार असल्याने स्वामींची स्थापना आपल्याला गुरुवारी करायची असते. आता स्वामींचा प्रकट दिन येत नाही तर 20 मार्चला तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो घरी आणून त्यांची स्थापनासुद्धा करू शकता. हा दिवस दत्तावतार आणि स्वामींना समर्पित असून हा सर्वोत्तम दिवस मानला गेला आहे. ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे तुमच्या घरात ती जागा पवित्र असावी. कायम ती स्वच्छ नीटनेटकी अशी ठेवा. तुम्ही तुमचे कुलधर्म, कुलाचार
यानुसार स्वामींची पूजा करू शकता. पंचोपचारी किंवा षोडोपचारी पूजा करणं कधी कधी शक्य होत नाही, परंतु धावपळीच्या जगात शास्त्रशुद्ध पद्धतीनं पूजा करणं सुद्धा शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही शॉर्टकट जर वापरायला नसला तरी पण योग्य पद्धतीनं स्वामीचं पूजन तुम्ही नक्कीच करावं. संपूर्ण भाव ठेवून मनापासून स्वामींची पूजा तुम्ही करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावा. स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाचं फुलांचा समावेश तुम्हाला करायचा आहे, कारण स्वामींना पिवळे फूल आवडतात. म्हणूनच पिवळे फूल तुम्ही अर्पण करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा ही पण साधी सेवा आहे, परंतु ती निष्ठेची असावी. आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा याची काळजी तुम्ही दररोज घ्या, कारण दररोज न चुकता स्वामींचं पूजन आपण करतो, सेवा करतो, सर्व करतो. तर स्वामींना दररोज नैवेद्य दाखवणे पण तितकंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ना ते स्वामींना अर्पण करा. स्वामींच्या आवडत्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम, पण शक्य नसेल तर आपण साधी रोज जी भाजीपोळी करतो ना त्या भाज्यापोळीचा सुद्धा नैवेद्य स्वामी स्वीकारतात. अस्वच्छ हाती नैवेद्य ठेवू नये. नैवेद्य दाखवताना स्वच्छता ठेवणे खूप आवश्यक आहे. अनावश्यक द्वेष, नाराजी किंवा नकारात्मक भावना ठेवून नैवेद्य अर्पण करू नये. नैवेद्य दाखवताना दिवा लावा, मग नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा असतो. स्वामींना नेहमी सात्विक अन्नाचा नैवेद्य हा दाखवला जातो. आपण स्वामींना सात्विक अन्नाचा नैवेद्य अवश्य दाखवा. स्वामी मंत्राचा जप करा. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये जे जप आहे त्याला खूप महत्त्व आहे. जसा की श्री स्वामी समर्थ या महाराजांचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती आपल्याला होते. याशिवाय स्वामीचरित्र सारामृताच्या ज्या नित्यसेवे असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 3 अध्याय वाचायचे असतात आणि 11 माळेंचा जपसुद्धा आपल्याला करायचा असतो, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपल्याला ह्या स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं असतं. जर तुम्ही आतापर्यंत ती सेवा चालू केली नसेल तर तुम्ही रोज एक पारायण हे कंप्लीट करू शकता. बघा, तुम्हाला रोज 7 अध्यायसुद्धा वाचू शकता, 3 अध्यायसुद्धा वाचू शकता, म्हणजे तुमचं ते पारायण हे एक कंप्लीट होतं. आणि 21 अध्याय झालं तर एक पारायण पूर्ण आपल्याला करायचं असतं. हे आपल्याला सेवा करायची. श्री स्वामी चरित्र सारामृत हे पवित्र ग्रंथ रोज तुम्ही 3 अध्याय वाचण्याची परंपरा आहे, कारण त्यामुळे कसं मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधता येतो. 3 अध्याय म्हणजे बघा, आता 3 अध्यायच का वाचायचे तर 3 अध्याय म्हणजे त्रिगुण, जसं सत्व, रज आणि तम याचं शुद्धीकरण म्हणजेच 3 अध्याय. आणि हे नियमित वाचल्यानं मन शांत होतं, भीती राहत नाही, नकारात्मक विचार कमी होतात. त्यामुळे दररोज आपल्याला 3 अध्याय वाचायचे असतात. त्यामुळे स्वामींची कृपा आपल्याला लवकर होते. आणि अनेक भक्तांचे अनुभवसुद्धा आहेत की त्यांच्या घरातील जे काय अडचणी होता, आर्थिक ताण, यातून मार्ग त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे पूर्ण श्रद्धेनं आपल्याला हे पारायण करायचं असतं. त्यामुळं आपलं सर्व काम नक्कीच नियमित आणि व्यवस्थित होत असतात. घरामध्ये शांती मिळते. वातावरण घरातील आपलं जे निगेटिव्ह असतं ते पॉझिटिव्ह होतं. तसेच आपल्याला 11 माळी नित्यसेवेचा मंत्र घ्यायचा असतो. तसेच तारक मंत्रसुद्धा तुम्ही एक वेळा इथं घेऊ शकता. तुम्हाला नाही म्हणायला जमला येत नसला तर तुम्ही आपल्या गुगलवर, यूट्यूबवर तो घेऊन तो सुद्धा म्हणू शकता, काही हरकत नाही. तारक मंत्राचं सुद्धा आपल्याला अनुष्ठान करायचं असतं. घरामध्ये तुम्ही सकाळ सकाळ तारक मंत्र लावा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा मंत्र लावा. तुम्ही किमान 1 माळ तरी रोज जप करा. 3 अध्याय आणि 1 माळ जरी केली ना तरी जीवनातील अडथळे आपले हे दूर होतात. त्यामुळे मन शांत होतं आणि आपण भक्तिभावाने जर या मंत्राचा उच्चार केला तर मंत्र जपात खूप ताकद आहे. त्यानं मनाची एकाग्रता वाढते, आध्यात्मिक उन्नती साधता येते. समर्पण भाव सेवा करताना खूप महत्त्वाचा आहे. स्वामीवर पूर्ण विश्वास आणि शरणागती ठेवावी. कोणतीही सेवा निर्मळ मनाने करायची असते. घरातील काम करताना जसं की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकता. तुम्ही कुठल्याही काम करताना आपल्याला महाराजांचा जप हा करायचा आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या मनातील शांतता, जे राग द्वेष असतात ना ते नष्ट होतात. त्यामुळं आपण जास्तीत जास्त स्वामींचा नामजप करण्यावर भर द्यायचा आहे. आणि स्वामी प्रकट दिनापर्यंत आपले जेवढे जास्त होतील तेवढे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. स्वामी महाराजांचा लिखित नामजपसुद्धा लिहा. त्यानेसुद्धा अनेक भक्तांना खूप अनुभव आले आहेत. त्यामुळे तुम्ही नियमित पारायण करा. बघा, तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे करायचं आहे. तुम्ही वर्षातून एकदा तरी हे पारायण करू शकता.
तुम्ही गुरुवारी अशा प्रकारे आपल्याला स्वामींचं श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने करायचा आहे. जेवढा जास्तीत जास्त जप होईल तेवढीच तुमची महाराज ही उन्नती करणार आहेत. त्यामुळे मनात विश्वास आणि भक्ती ठेवून आपल्याला ही सेवेला सुरुवात करायची आहे. तुम्ही आत्तापासून सेवेला आजपासून सुरुवात करू शकता, काही हरकत नाही, कारण सेवा खूप महत्त्वाची आहे. सेवा आणि नामस्मरण करायला तुम्ही कधीही विसरायचं नाही. आजपासून तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा चालू करू शकता. या सेवेने सुद्धा तुमचे 100% प्रश्न हे सुटणार आहेत. त्यामुळं आजपासून तुम्ही स्वामी सेवा करायला नक्कीच चालू करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.